Hello, friends. I hope you are all healthy and happy. So, today's our topic is MCQs on utilization of electrical energy, unit number 4, electric drive. So, now we start. First number is which of the following electrical braking system is preferred in industries? मीन्स कोणती अशी इलेक्ट्रिकल ब्रेकिंग सिस्टम आहे की जी इंडस्ट्रीमध्ये प्रिफर्ड होते. तर ऑप्शन्स आहेत प्लगिंग ब्रेकिंग, डायनॅमिक ब्रेकिंग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, नन ऑफ दी अबव. तर ॲन्सर आहे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. मीन्स रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम इज प्रिफर्ड इन इंडस्ट्रीज. Next question is which of the following was the first city in India to adopt electric traction? फर्स्ट सिटी इंडियामधली कोणती आहे की जिथे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन ॲडॉप्ट झालं? तर आहेत ऑप्शन्स कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई. करेक्ट आन्सर इज मुंबई. मीन्स मुंबई वॉज द फर्स्ट सिटी इन इंडिया टू अडॉप्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. क्वेश्चन नंबर नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग टाईप इलेक्ट्रिक ड्राईव्ह इज यूज्ड इन क्रेन्स? क्रेनमध्ये कोणत्या टाईपची इलेक्ट्रिक ड्राईव्ह यूज होते? तर ऑप्शन्स आहेत इंडिव्हिज्युअल, मल्टीमोटर, ग्रुप और नन ऑफ दी अबव. सो दी अवर आन्सर इज मल्टीमोटर type electric drive is used in cranes. Question number 4 is which of the following is the basic elements of electric drive? बेसिक एलिमेंट कोणते आहेत इलेक्ट्रिक ड्राईव्हचे? ऑप्शन्स आहेत कंट्रोल सिस्टीम, इलेक्ट्रिक मोटर, बोथ control system and electric motor, or none of the above. So the answer is both 1 and 2. Means control system and electric motor is the basic elements of electric drive. These MCQs are not only for the your coming exam, but also these MCQs are important for the JEE exam. So listen carefully. Question number 5 is ... is preferred for automatic drives. अशी कोणती मोटर आहे की जी ऑटोमॅटिक ड्राईव्हमध्ये ऑटोमॅटिक ड्राईव्हसाठी प्रिफेअर्ड असते? तर ॲन्सर आहे वर्ड लेनॉर कंट्रोल DC मोटर इज प्रिफेअर्ड फॉर ऑटोमॅटिक ड्राईव्हज. काय आहे ॲन्सर? वर्ड लेनॉर कंट्रोल DC मोटर्स इज प्रिफेअर्ड फॉर ऑटोमॅटिक ड्राईव्हज. नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग ड्राईव्ह इज ऑल्सो कॉल्ड एज लाईन शाफ्ट ड्राईव्ह? लाईन शाफ्ट ड्राईव्ह आपण कशाला म्हणतो? तर ऑप्शन्स आहेत इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, ग्रुप ड्राईव्ह, मल्टीमोटर ड्राईव्ह और नन ऑफ द अबव. सो द आन्सर इज ग्रुप ड्राईव्ह. सो ग्रुप ड्राईव्ह इज ऑल्सो कॉल्ड एज लाईन शाफ्ट ड्राईव्ह. नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग ड्राईव्ह इज यूज्ड फॉर मेटल कटिंग मशीन्स, टूल्स, रोलिंग मिल्स एक्सेट्रा? यामधील या ऑप्शन्सपैकी कोणते ड्राईव्ह आपण यूज करतो कशासाठी? तर मेटल कटिंग मशीन, टूल्स आणि रोलिंग मिल्ससाठी. तर ऑप्शन्स आहेत ग्रुप ड्राईव्ह, इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, मल्टीमोटर ड्राईव्ह आणि ऑल ऑफ दी अबव. तर ॲन्सर आहे मल्टीमोटर ड्राईव्ह. मल्टीमोटर ड्राईव्ह इज यूज्ड फॉर मेटल कटिंग मशीन्स, टूल्स, रोलिंग मिल्स एक्सेट्रा. क्वेश्चन नंबर 8 इज विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ फोर्स हँडल्स फॉर ॲक्टिव्ह टॉर्क्स? ऑप्शन्स आर weak nuclear forces, electrostatic forces, strong nuclear forces, gravitational forces. So the answer is gravitational forces. Means this type of forces handles for active torques. Then next question is reverse motoring mode available in fourth quadrant? रिव्हर्स मोटरिंग मोड अवेलेबल असतं का फोर्थ क्वाड्रंटमध्ये? तर ॲन्सर आहे एस, अवेलेबल असतं. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल लॉस? या ऑप्शन्सपैकी कोणतं एक्झाम्पल हे व्हेरिएबल लॉसचं आहे? तर फ्रिक्शन लॉस, विंडेज लॉस, हिस्टेरेसिस लॉस और द आर्मेचर कॉपर लॉस. सो द आन्सर इज आर्मेचर कॉपर लॉस इज an example of variable loss. These MCQs are not only for the UEE, means utilization of electrical energy, but also the all subject. These MCQs are very important, and those student prepare for the JEE exam, these MCQs are important. Which of the following is the unit of torque?
टॉर्कचे युनिट सर्वांनाच माहिती आहे, न्यूटन मीटर. सो दी करेक्ट आन्सर इज न्यूटन मीटर. न्यूटन मीटर इज द युनिट ऑफ टॉर्क. नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग इज अ मार्क टू स्पेस रेशो. मार्क टू स्पेस रेशो कसा असतो? तर आन्सर आहे टी ऑन डिवायडेड बाय टी ऑफ, मीन्स टी ऑन बाय टी ऑफ इज ए मार्क टू स्पेस रेशो. नेक्स्ट इज डॉट डॉट आर बेस्ट फॉर द रोलिंग मिल्स. कोणतं बेस्ट असते रोलिंग मिल्ससाठी? डीसी मोटर्स, सिंगल फेज मोटर्स, स्लिप रिंग इंडक्शन मोटर्स, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर्स. तर आन्सर आहे डीसी मोटर्स. डीसी मोटर्स आर बेस्ट फॉर द रोलिंग मिल्स. Question number 14th is which of the following option has least range of speed control. Least range of speed control options आहेत स्क्वेअर केज मोटर, डीसी शंट मोटर, सिंक्रोनस मोटर, स्लिप रिंग इंडक्शन मोटर. So the answer is synchronous motor has least range of speed control. Next is which of the following part of a motor needs maximum attention for maintenance. कोणते पार्ट आहेत मोटरचे की जे मॅक्झिमम अटेन्शन फॉर मेंटेनन्ससाठी गरजेचे आहेत? तर ऑप्शन्स आहेत रिअरिंग, स्टेटर वाइंडिंग, रोटर वाइंडिंग आणि नन ऑफ द अबव. सो द आन्सर इज रिअरिंग. क्वेश्चन नंबर 16 इज विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज अ कॉन्स्टंट स्पीड मोटर. या ऑप्शन्सपैकी कॉन्स्टंट स्पीड मोटर कोणती आहे? तर स्केरेज मोटर, इंडक्शन मोटर, युनिव्हर्सल मोटर, सिंक्रोनस मोटर. So the answer is synchronous motor is a constant speed motor. Next is question number 17. Which of the following is the disadvantage of rotor resistance control? या ऑप्शन्सपैकी कोणता डिसएडव्हान्टेजेस आहे रोटर रेजिस्टन्स कंट्रोलचा? तर ऑप्शन्स आहेत हाय लाईन पॉवर फॅक्टर, absence of line current harmonics, speed changes vary widely with load variations, availability of full rated torque at starting. So the answer is speed changes vary widely with load, means option C is the correct answer. Then question number 18 is what are the basic requirements of a braking system? ब्रेकिंग सिस्टीमचे बेसिक रिक्वायरमेंट कोणते आहेत? तर ऑप्शन्स आहेत इट शुड बी इनएग्झॉस्टिबल, easy to use for driver to operate. Third is to maintain should be a minimum, or all of this. So the answer is all of above, means requirements braking system चे कोणते आहेत? तर it should be inexhaustible, easy to use for driver to operate, the maintenance should be a minimum. Maintenance should be minimum. Then 19th question, DC series motor behaves as a dot dot in dynamic braking. DC series motor dynamic braking मध्ये कसा बिहेव्स करतो? तर थायरिस्टर, ट्रान्सफॉर्मर, इंडक्शन मोटर और सेपरेटली एक्साइटेड मोटर. सो द आन्सर इज separately excited motor, means DC series motor behaves as a separately excited motor in dynamic braking. Next question is which of the following is the formula for thermal voltage. थर्मल व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे? तर ऑप्शन्स आहेत K into T divided by E, K into E divided by T, or both A and B. So our correct answer is K into E divided by T. This is the formula for thermal voltage. So I hope you like this video. Thank you.